राशनच्या तांदळापासून अगदी चौपट फुलणारे हे पळी पापड करायला सोपे, तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकाल इतके सोपे आणि सहज होऊ शकतात. यामध्ये जास्त मेहनत लागत नाही आणि तांदूळसुद्धा मी फक्त एकच दिवस भिजवलेले, 3-4 दिवस असं भिजवायची गरज नाही. तर पापड बघू शकता तुम्ही तळल्यानंतरचा तो अगोदर केवढा होता आणि तळल्यानंतर तो केवढा झालेला आहे. चवीला तर हे छान लागतातच आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि यामध्ये कोणताही पापड खार वगैरे मी टाकलेलं नाही, फक्त चवीपुरतं मीठ एवढंच यामध्ये आहे. तर एवढा पापड होता, तो तळल्यानंतर एवढा झालेला आहे आणि सगळे पापड व्यवस्थित निघालेले होते. प्लास्टिकच्या कागदावर मेन म्हणजे आता मी बऱ्याच रेसिपी बघते उन्हाळकाम केलेल्या, पण बरेच लोक प्लास्टिकवरती हे करतात. तर गरम आपण एवढं प्लास्टिकवरती टाकल्यानंतर प्लास्टिकमधलं किती घटक त्या अन्नपदार्थात जात असतील. त्यामुळे तुम्ही ना घरातलं कोणतंही एक आपलं कॉटनचं कापड असेल, तुम्हाला वाटत असेल म्हणजे इतर वापरलेले कपडे नको, तर तुम्ही एखादं नवीन बेडशीटसुद्धा उन्हाळा कामासाठी घेऊन ठेवू शकता आणि वर्षानुवर्ष त्याचा यूज करू शकता. तर इथं ना मी तांदूळ हे एक दिवसच भिजायला घातलेले, रात्री मी पाण्यात टाकले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता ज्यावेळी पापड तयार करायचे ना त्यावेळी पाण्यात धुवून घेतले परत एकदा आणि भिजत घालताना सुद्धा स्वच्छ धुवूनच 2-4 वेळा. ते राशनचं तांदूळ कसं त्यावर धूळ बरीचशी असते, त्यामुळं तुम्ही 4-5 वेळा म्हटलं तरी ते स्वच्छ धुवू शकता. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा ते तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि आपण इडलीला कसं वाटतो, पण इडलीला थोडंसं रवाळ वाटतो, पण थोडंसं पाणी टाकून आपल्याला जितकं बारीक वाटता येतं बारीक वाटून घ्यायचं, जेवढं शक्य आहे तेवढं. आणि बघू शकता तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी, थोडं थोडं पाणी टाकत ना हे वाटून घ्यायचं आणि गाळून घेतलं मी. आपलं जी पुरणाची चाळणी असते ना त्यामध्ये असं गाळून घ्यायचं सगळं. थोडंफार कण जर एखादा राहिला जाडसर तो चाळणीत राहतो आणि अशा पद्धतीने हे तांदळाचं बॅटर आहे ते तयार होतं. आता इथं जास्त दिवस तांदूळ भिजवायची सुद्धा गरज नाही, फक्त एक रात्र भिजवली तरी पुरेसे होते. तर हे अशा पद्धतीने तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे. आता ना ह्याला म्हटलं तर ना एक भांडं पाणी म्हणजे तांदळाचं पीठ असेल ना त्याला एक 4 ते 5 भांडी एवढं पाणी लागतं. ह्याला आता ना तुम्ही आता मला तर पाणी मोजून ठेवायची पण गरज नाही, म्हणजे एक आपण वर्षानुवर्ष जर एखादी रेसिपी करत असेल तर त्याचा अंदाज आपल्याला असतो की ह्याला एवढं पाणी लागणार आहे. म्हणजे ह्याला पाणी थोडंसं जास्तीचंच लागतं. आता कुरडया वगैरे करताना कसं आपल्याला जेवढं तेवढंच पाणी ठेवतो, तसं ह्याला थोडंसं जास्त तांदळाची कोणती पण रेसिपी असू द्या पाणी जास्तीचं लागतं. तर मी इथं ज्या भांड्यानं म्हणजे मी तांदूळ मोजून घेतले होते ना ते तर भांडं अर्धच पातेलं होतं, तर त्याच पातेल्यानं हे तर 5 पातेले एवढं पाणी लागलेलं आहे मला. आणि चवीपुरतं मीठ टाकून पाण्याला उकळी लागलेली, त्यामध्ये ना हे बॅटर असं टाकून घेतलं आहे. आता पाणी भरपूर असल्यामुळे यामध्ये गाठी वगैरे व्हायची काहीच म्हणजे हे नसतं, अजिबात गाठी वगैरे झालेल्या नव्हत्या. फक्त ह्याला ना आता शिजवायचं. आपले जर पळी पापड आपल्याला तुटू नये असं वाटत असेल तर नाही ते पापड शक्यतो ह्या रेसिपी म्हणजे चुलीवर बनवल्या ना आपण भरपूर वेळ म्हणजे त्या चुलीवरती पीठ शिजत राहू तसंच देऊ शकतो, कारण गॅस संपायची किंवा ह्याचं टेन्शन नसतं, कारण एवढा गॅस आता तर भेटतच नाही आणि त्यात जर एवढा वापरायचं म्हटल्यावर ते शक्य होत नाही. आणि हे आता एवढं मोठं पातेलं ठेवायचं, एवढं पाणी गरम व्हायला चुलीवर असून सुद्धा बराच वेळ गेलेला पाण्याला उकळी यायला. आणि हे पीठ तर मी ना सकाळी 8:30 वाजता शिजायला घातलेलं, तर नंतर माझं स्वयंपाक वगैरे करेपर्यंत मला 10:30 झाल्या हे वरती नेऊन घालायला. तर असं चुलीवर आपण इतर कामं करेपर्यंत ना अधूनमधून हलवत त्याला ना हे करून घ्यायचं. आता पाणी ना तेवढं मी टाकलेलं ते मला घट्ट वाटलं, तर अजून एक पातेलं मी पाणी गरम करून टाकलेलं. तर आधी मी 4 पातेले टाकलेलं आणि नंतर हे अजून एक पातेलं मी ह्याच पातेल्याने मी 5 पातेले एवढी पाणी गेलेलं आहे. ह्याला एक पातेलं गरम करून आणलं आणि ते टाकलेलं आहे. तर आपल्याला जर पीठ वाटलं लगेचच घट्ट झालं, अजून ह्याला शिजायला बराच वेळ आहे, तर पाणी तुम्ही गरम करून वरून ॲड करू शकता. फक्त ते आपल्या लक्षात यायला पाहिजे की पीठ कसं आहे आणि आपल्याला पाण्याची गरज आहे का, त्यानुसार यामध्ये पाणी वरून जरी गरम पाणी तुम्ही ॲड केलं ना तरी चालतं. आता हे पाणी टाकल्यानंतर ह्याची कन्सिस्टन्सी अजून थोडीशी पातळ झाली आणि आता इथून पुढं अजून 1 तास 1.5 तास तर ते चुलीवरच राहिलेलं होतं, पण नंतर घट्ट जास्त झालेलं नाही. त्याची पाणी घ्यायची कपॅसिटी संपली तर मग ती आहे त्या स्टेजवरती शिजत राहतं, लगेचच घट्ट होत नाही. तर बघा अशी कन्सिस्टन्सी होते आणि तासाभराने सुद्धा ते थोडंसं घट्ट झालेलं, जेणेकरून आपल्याला पापडासाठी योग्य आहे त्या पद्धतीनं. तर 1-1.5 तास 2 तास म्हटलं तरी ते शिजतच होतं. आणि पीठ चांगलं शिजलं ना पापड अजिबात चिरत नाहीत. पापड चिरण्याचं मेन तेच कारण राहतं, आपण एकतर तुम्ही एकदम जाड केले एकदम पातळ केले किंवा पीठ व्यवस्थित शिजू नाही दिलं ना तरी पण पापड चिरतात म्हणजे चिरा पडतात.
आता कशी आणि मला तर वाटतं प्लास्टिकपेक्षा ना तुम्ही अशा कापडावरती घातलं ना बेडशीट वगैरे किंवा कॉटनची साडी असेल त्याच्यावरती तर ते पटकन निघतात आणि वाळतात सुद्धा दोन्ही साईडनं व्यवस्थित. प्लास्टिकवरती फक्त वरूनच पटकन वाळतं आणि आतल्या बाजूने ते तसंच राहतं. खाऊ शकतो. आता मला हे वरती घालायला न्यायचं होतं त्यामुळे मी हे बारडीत काढून घेतले. छोटी बारडी होती त्यात आणि बाकीचं पीठ असंच चुलीवरती झाकून ठेवलं. नंतर आता हे घालून झाल्यानंतर ते पीठ न्यायचं होतं. आता एकटीच घालणार होती त्यामुळे एकच पळी घेतली. ह्याला तुम्ही एकटी असला तरीसुद्धा ना घालू शकता. जास्त माणसांची गरज पडत नाही कारण वतायचं आणि थोडंसंच फिरवायचं आहे बघा एवढंसंच. जास्त पण पातळ करायचे नाहीत, जास्त पण जाड करायचे नाही. एकदमच पातळ झाले ना मग ते कापडाला चिटकून बसतील वाळून. कारण ते वाळल्यानंतर ना आता जरी थोडेफार जाड दिसले तर ते वाळून पूर्ण बारीक होतात. त्यामुळे थोडेसे नॉर्मल त्यातल्या त्यात जाड ठेवायचे. जास्त पण जाड नाही किंवा जास्त पण पातळ नाही. तुम्हाला मी जवळून दाखवते. आणि यामध्ये गाठी वगैरे अजिबात नव्हत्या त्यामुळं एक 15 ते 20 मिनटामध्येच माझे एवढे सगळे पापड घालून झालेले होते. आणि पीठ तुम्हाला तर जवळून दाखवायचं राहिलंच होतं. तर अशा पद्धतीने आपण पळीवरती जर घेऊन बघितलं तर किंवा एक सोपी ट्रिक तुम्ही पाण्यात थोडंसं पीठ टाकून बघा आणि मग त्यावरून सुद्धा कळतं की आपलं पीठ किती शिजलं आहे. तर सगळे पापड माझे घालून झालेले आणि सगळे बघा एकसारखे आलेले असे. आणि पापड काढताना ना फक्त हे आपण उलटं करायचं, असं डबल फोल्ड करून घेतलं आणि त्यावरती पाणी टाकून लगेचच पापड निघतात. फक्त दोन्ही साईडनं ओढायचं आणि ज्या पापडाला पाणी लागलं नाही तो फक्त निघत नाही. तिथं परत डबल पाणी टाकून तुम्ही काढू शकता आणि इझिली बघा किती सहज निघतात हे पापड. कापडावरती असून सुद्धा आपल्याला प्लास्टिकची गरज नाही पडत इथं पण. आणि हे सुकत घालताना ना जसे पापड आपण म्हणजे आहेत ना त्याच पद्धतीने म्हणजे पालतेच घालायचे. असे उलटं ठेवलं ना ते सगळे गोल गोल होऊन जातात. नंतर त्या दुसऱ्या दिवशी एक दिवस पूर्ण उन्हामध्ये मी वाळल्यानंतर बघा हे अजून किती पातळ झालेले आहेत. आता हे तळल्यानंतर बघा, आता आपण उन्हाळ वाळवण रेसिपी जरी करून व्यवस्थित झाल्या ना तर त्या तळल्यानंतर कशा होतात ह्याचं एक मोठं टेन्शन असतं. कारण बऱ्याच वेळी पापड तरी किंवा कुरडया म्हणायचं झालं तरी करताना आपण करतो पण नंतर त्या पांढऱ्या व्हाव्यात असं आपल्याला वाटतं. कलर त्याला म्हणजे आपण जर तांदळाचे पापड केले तर ते पांढरे पाहिजेत किंवा कुरडई पांढरी शुभ्र व्हावी अशी वाटते. तर तळल्यानंतर बघू शकता हा किती पापड केवढा होता आणि तो तळून केवढा झालेला आहे. आणि एकदम सॉफ्ट होतो. जसं तुम्ही त्या बॉबी वगैरे खाता ना कलरवाले असतात बघा ते लहान मुलांना वगैरे देतो ना सेम तशी टेस्ट लागते. यामध्ये फक्त मीठ आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.